हॅलो फ्रेंड्स, उन्हाळी वळवण रेसिपीच्या भाग 5 मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी आहे ज्योत्स्ना। आज आपण अगदी पांढरे शुभ्र दुप्पट फुलणारे पोह्यांचे पापड कसे करायचे ते बघणार आहोत। खूप सोपे, झटपट होतात, कमी खर्चात आणि कमी वेळात होणारे असे हे पापड कसे करायचे ते आजच्या भागात आपण बघूयात। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। चला तर मग आता सुरुवात करूया रेसिपीला। तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर तळल्यानंतर असा अगदी पांढरा शुभ्र दुप्पट असा फुललेला पापड आहे। अजिबात तेलकट नाहीये। हे पापड कसे करायचे ते बघूया। त्यासाठी आपण इथे घेतलेले पोहे, आपण जे कांदा पोहेसाठी पोहे वापरतो जाड पोहे तेच हे पोहे आहेत। इथे मी 2 तास कडकडीत उन्हामध्ये पोह्यांना छान वाळवून घेतलेले, त्यामुळे आपल्याला पोहे भाजायची गरज नाही। मस्तपैकी कुरकुरीत असे झालेले आहेत। आता हे सगळे पोहे आपण चाळणीने चाळून घ्यायचे, त्यानंतर थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि छान अशी बारीक पावडर करून घ्यायची। पोह्यांचं छान असं पीठ तयार होतं। अगदी बारीक पोहे आपण वाटून घ्यायचे। तुम्ही बघू शकता छान पावडर तयार झालेली आहे पोह्यांची। आता ही पावडर आपल्याला थोडी थोडी करून चाळून घ्यायची आहे, जेणेकरून जर जाडसर असं काही पोहे राहिले असतील तर ते आपण बाजूला काढून घेऊ शकतो। आता हे सगळे मोठ्या बाउलमध्ये पोहे मी काढून घेतलेले आहेत, सगळे वाटलेले ते थोडे थोडे करून चाळून घेते। तुम्ही बघू शकता चाळल्यानंतर जो जाडसर भाग राहिला तो आपण परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून त्याची पावडर करायची आणि मग ते पीठ आपल्याला इथे वापरायचं आहे। आता सगळी पोहे मी इथे चाळून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित पीठ आपलं चाळून झालेलं आहे। चाळून झाल्यानंतर आपल्याला ते मोजून घ्यायचं आहे। आपलं किती पीठ भरलंय ते वाटीच्या साहाय्याने आपण मोजून घ्यायचंय। ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलंय त्याच वाटीने आपल्याला पाणी सुद्धा मोजून घ्यायचं आहे। आता इथे आपलं 2 वाट्या पीठ भरलेलं आहे, त्यासाठी आपण त्याच्या डबल म्हणजे 4 वाट्या पाणी गरम करायला ठेवायचं आहे। जर कधी आपले पोहे जुने असतील तर आपल्याला थोडंसं पाणी जास्त सुद्धा लागू शकतं। इथे 4 वाट्या पाणी मी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण टाकणार आहे अर्धा चमचा पापड खार, 1 मोठा चमचा जिरे आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला। यामध्ये सगळं व्यवस्थित मिश्रण ढवळायचं आहे आणि गॅसवरती आपण पाणी गरम करायला ठेवलंय। तुम्ही बघू शकता छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे। जिऱ्यामुळे त्याला एक छान असा रंग सुद्धा आलेला आहे। आता आपण हे जे सगळं पीठ चाळून घेतलं होतं ते उकळत्या पाण्यामध्ये घालायचंय आणि एखाद्या लाटण्याच्या साहाय्याने पटकन ते हटून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता व्यवस्थित गरम असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये हटून घ्यायचंय, त्यामुळे हळूहळू करून हे पीठ घट्ट होत जातं। गॅस आता मी बारीक केलेला आहे। बारीक गॅसवरती हे व्यवस्थित पीठ मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून असंच 15 ते 20 मिनिटं याला वाफ भरू द्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे आणि असंच 15 मिनिटं पीठ झाकून ठेवायचं आहे, त्यामुळे ते वाफेवरती छानपैकी पीठ शिजतं। आता हे थोडंसं गार झालेलं आहे, ते पीठ आपण कोमट आहे, कोमट पीठ आपण एका पिशवीमध्ये काढून घेतलंय, कारण ते खूप गरम असतं त्यामुळे हाताला चटका लागतो, म्हणून आपण एका पिशवीमध्ये काढायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित दाब देऊन मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे, त्यामुळे मऊ असा छान पिठाचा गोळा तयार होतो। आता हे सगळं पीठ छान मळून झाल्यानंतर आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचंय आणि थोडं थोडं लागेल तसतसंच आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे एक एक, आणि मगच त्याचे पापड करायला घ्यायचे आहेत। हे सगळं पीठ मी काढून घेतलंय, यातला थोडासा आपण गोळा एक बाजूला काढून घ्यायचा आहे, त्याचे छोटे छोटे अशा लाट्या करून घ्यायच्या आहेत। बाकीचं पीठ आपल्याला तोपर्यंत झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते गरमच राहील। आता इथे असं एक लांबट अशी वळकुटी आपण करून घ्यायची आहे आणि सुरीच्या साहाय्याने त्याचे छोटे छोटे असे पेढे कापून घ्यायचे आहेत, म्हणजे पापड आपले एकसारखे व्हायला मदत होते। तुम्ही बघू शकता इथे अशी लांब वळकुटी घेतली आहे, किती मऊ असं पीठ झालेलं आहे, हाताला अजिबात कुठेही चिटकत नाहीये। यामध्ये आपण तेलाचा अजिबात वापर केलेला नाहीये, इथे तेल किंवा पाणी आपल्याला काहीच लावायला लागलेलं नाहीये, म्हणजे आपलं पीठ छानपैकी शिजलेलं आहे। आता आपण असे छोटे छोटे छान आकाराचे पेढे कापून घ्यायचे आहेत आणि एकसारखे पापड आपल्याला लाटायला घ्यायचे आहेत। जर आपण पापड लाटणार असू तर थोडंसं पीठ जे आपण कोरडं आहे ते काढून ठेवायला लागतं, ते पोह्यांचंच पीठ लावून आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने हे पापड लाटून घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे साचा असेल तर साच्यावरती पीठ लावायची आपल्याला गरज पडत नाही, प्लास्टिकच्या पिशवीच्या आधाराने आपण पटकन असे पापड झटपट करू शकतो। अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये हे पापड होतात। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। आता इथे आपण एक पापडाचा साचा घेतलेला आहे, त्यावरती दोन्ही बाजूने आपण अशी पिशवी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे। प्लास्टिकची पिशवी मी एक कापून घेतली आहे, शक्यतो नवीनच पिशवीचा वापर आपल्याला करायचा आहे, त्यामुळे पापडाला चिरा जात नाहीत। नवीन कोरी अशी पिशवी घेतलेली आहे। खालच्या बाजूनी आपण एक पिशवी अंथरून घेतली आहे, त्यावरती गोळा ठेवायचा आहे, वरच्या बाजूनी पण प्लास्टिकची पिशवी लावायची आणि छान असं प्रेस करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा मोठा पापड हवा असेल तर ह्याच्यावरती आपण लाटण्याच्या साहाय्याने अजून लाटून सुद्धा पातळ पापड करू शकतो। आता इथे खाली प्लास्टिक अंथरलेलं आहे, त्याच्यावरती आपण असे पापड सगळे एकसारखे टाकून घ्यायचे आहेत। हे दिवसभर आपण सावलीतच घरामध्ये पंख्याखाली वाळवून घ्यायचे आहेत। दुसऱ्या दिवशी छानपैकी आपण कडकडीत उन्हामध्ये वाळवायचे। 2 ते 3 दिवस हे पापड उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये आपण भरून ठेवायचे आहेत।
अशा प्रकारे अगदी झटपट होतात, कमी खर्चात कमी वेळात होणारे हे पापड आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातात. झटपट असं तोंडी लावण म्हणून आपण पावसाळ्यामध्ये किंवा इतर वेळेला मसाले भात वगैरे केला किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायला हे पापड तळू शकतो. तुम्ही बघू शकता 2 दिवसात हे पापड छानपैकी उन्हामध्ये वाळून तयार झालेले आहेत. यामध्ये जिरेसुद्धा खूप छान दिसतात. तळल्यानंतर पटकन असे फुलतात. इथे छान गरम तेल करून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी पापड तळून दाखवते. बघा तुम्ही किती छान असा फुललेला आहे. छान असा पांढरा शुभ्र आपला पोह्यांचा पापड तयार आहे. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. छान छान रेसिपी चॅनलवरती अपलोड आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक करा. आता भेटूया भाग 6 मध्ये. तोपर्यंत छान छानपैकी पदार्थ खात राहा, मस्त खा आणि स्वस्त राहा.